और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर शहरातील बंदी घातलेल्या गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पथकाने धडक कारवाई करत गुटख्याची खेप घेऊन जाणाऱ्या अर्टिगाचा पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे। या कारवाईत तब्बल 89,000चा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी विशाल अंबोरे याला अटक करण्यात आली असून प्रदीप जयस्वाल उर्फ गुड्डू आणि विनोद गंगवानी हे दोघे फरार होते। त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेली अर्टिगा कार पोलिसांनी जप्त केली आहे। आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित गुटखा कुठून आणण्यात आला आणि तो कुठे पोहोचवण्यात येणार होता याचा तपास सुरू आहे। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं की शहरातील प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गुटखा माफियांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही। अशा बेकायदेशीर धंद्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। 79,000चा माल जो आहे काल पकडण्यात आलेला आहे, त्याच्यावरती FIR करण्यात आलेली आहे। यामध्ये अंबोरे म्हणून व्यक्ती याच्याकडे गुटख्याचे हे पाऊच जे ते आढळले होते, त्याच्यावरती फूड ऍक्ट आणि BNS नुसार कारवाई केलेली आहे, त्याला अरेस्ट केलेलं आहे। याच्या माल जो आहे ज्या व्यक्तींकडून त्यांनी घेतलेला आहे त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलाय। त्यामध्ये गंगवानी आणि गुड्डू हे दोन इसम जे आहेत ते यांच्याकडून माल घेण्याचं निष्पन्न झालेलं आहे। पुढील तपास जो आहे तो उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। सर, हा माल कुठून आणला होता आणि कुठे चालला होता या संदर्भाने त्याच्या आज PCR घेऊन पुढील तपास सविस्तरपणे करण्यात येत आहे। यांच्यावर अद्याप पहिले काही असे गुटख्याचे गुन्हे वगैरे दाखल होते का? नाही, यांच्यावरती पहिलाच गुन्हा आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।